मतदारांकडून आपण जाणून घेऊया. म्हणा काय 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 नेमकं झालेलं आहे. मी जेव्हा इथे आलो मला लॉरेन्स सांगितलं होतं पण त्याच्यानंतर मला इथून डायरेक्ट सांगितलं सेंट फ्रान्सिस. तिथे आम्हाला उभं पण नाही केलं. मी जेव्हा इलेक्शन कमिशनचा जो ऑफिसर असतो तिथे त्यांना जेव्हा मी बोललो रिक्वेस्ट केली की काहीतरी आम्हाला हेल्प करा, आम्हाला फक्त इकडे तिकडे पळवलं जातं. आणि आतमध्ये गेल्यावर जेव्हा चेक केलं वोटिंग बूथच्या बाहेर यादीत नाव भेटलं पण आतल्या यादीमध्ये आमचे सगळे नावं फ्रॉडचे. मी आतली यादी आणली आहे, तुम्ही चेक करू शकता. सगळे कट करून नावं चेक हे केलेले आहे आणि आम्हाला काही नाही. इथून तिथून फक्त पळवत आहे. हा फक्त एक वोट नाही आहे आमच्या इथलचा. कमीत कमी 1,500 ते 2,000 वोटिंग आहे आमची. 1,500 ते 2,000 सगळे तुम्ही पब्लिक बघू शकता. फक्त पळती आहे. काही जणांचे पायन आहेत, कोणी अपाईज आहे, कोणी हे आहे सिरियस सिटीजन आहे. ते सगळे घरी ठेवून आलोय. आता सगळे वेगळी नाव आहे. तुम्ही चेक करू शकता. ना इलेक्शन कमिशन आम्हाला सपोर्ट करत ना कोणी नाही. फक्त त्या ताई फक्त सपोर्टिंगला आम्हाला येत आहेत. खासदार आमदार की होईल म्हणजे आम्ही सकाळपासून इथे मरायचं. आम्हाला काही सरकारी नोकरी नाही की आमचा आजचा पगार गेला, आमच्या कामाच्या सुट्ट्या झाल्या, सगळं जाहीर झालं आणि आम्हाला काय फक्त लातात मारा आम्हाला फक्त. आणि आमचा एकाचा मुद्दा नाही, जो येतो तो हेच आहे. वाटलास तर तुम्ही आतमध्ये रेकॉर्डिंग आणि मीडियाला जाऊ देत नाही तर आतमध्ये तुम्ही जर गेले तर हर पब्लिक तिथे परेशान आहे. नक्की आपण तिकडे निवडणुकीचे काही हे अधिकारी आहेत त्यांच्याशी आपण या सगळ्या गोष्टीची बातचीत केली. आम्हाला सरळ बोलतात की कलेक्टर ऑफिस कडे जा. मी तिथे गेलो पण आज कलेक्टर ऑफिसच्या इथे मी गाडी घेऊन गेलो. मला आतमध्ये एंट्री दिली नाही. बोलतो की तिथे जा, इलेक्शन ऑफिसर आहेत ते. आता तो मला इथे भेटला पण नाही, पळून गेला इथं. मतदानाच्या एक दिवस आधी एक स्लिप मिळते, ती स्लिप तुमच्या चेक करा. काय लोकांना भेटले पण. आणि याच्या जागी मेल आहे. ही कोण आहे? जेंट्स आहे. सॉरी ही मेल आहे. सॉरी फिमेल आहे. फिमेलच्या जागी जेंट्सचं नाव आहे. आतमध्ये वोटिंग जिथे करतो आपण तिथे मशीनच्या जागी जिथे वोट देतो तिथल्या यादीमध्ये आमचं नाव मॅच नाही होत. बोलतो हे नाही, ही ते मेलची जागा आहे, तुमची जागा नाही. म्हणजे आम्ही मराठीत माणूस का मारायचा. आणि आम्हाला तिथून पण बाहेर. आज वोटिंग बूथ आतमध्ये जाऊन बघा, रिकामा पलटा आहे फक्त. आता तिथे वोट कोण टाकतंय हे कोण बघणार आहे. ना कॅमेरे आहेत ना काय आहे, ना मोबाईल अलाउड आहे. नक्की आपल्यासोबत काही भगवे गार्ड जे इकडे आहेत, जे मनसेचे भगवे रंगाचा हे टी शर्ट घालून ते जे गार्ड बनलेले आहेत, उमेदवारीचा दुबार होऊ नये त्यांच्याशी आपण जाणून घेऊ. काय सांगणार तुम्ही स्वतः इकडे आलेला आहात, या पूर्ण घटनाची तुम्ही काय माहिती की आज आपण 10 दिवसाचे जे का आपण प्रचार वगैरे सगळ्या गोष्टी केल्या. प्रभाग क्रमांक 8 मध्ये हा साईनाथ नगरचा एरिया आहे. जुन्नरकर साहेब एक मिनिट या. साईनाथ नगरचा हा एरिया आहे. ही स्लिप आलेली आहे त्यांच्या घरी. त्याच्यामध्ये मतदान केंद्र आहे 49 सेंट लॉरेन्स हायस्कूल. पण हेच जर तुम्ही आता बघायला गेलात ना तर ऍक्च्युअल मध्ये हे आहे SC इंटरनॅशनल हायस्कूल. अख्खाच्या अख्खा मतदार एरिया जो आहे हा आमचा मतदार चोरीला गेलेला आहे. त्यामुळे ह्या गोष्टी समजत नाहीयेत. आतापर्यंत आम्ही ईव्हीएम मशीनवर फोकस करत होतो, आम्ही अधिकाऱ्यांवर फोकस करत होतो. पण आता जर बघायला गेलं ना आमचा मतदार अख्ख्याच्या अख्खा यादीतनं गायब आहे. अख्खी यादी प्रभाग क्रमांक 8 मधून प्रभाग क्रमांक 10 मध्ये शिफ्ट केलेली आहे. मी जर रेल्वे इंजिनसाठी जर प्रचार केलेला आहे, माझा मतदार जर रेल्वे इंजिनला जर मतदान करणार आहे किंवा इतर कुठल्या ज्या गोष्टीला मतदान करणार आहे, रेल्वे इंजिनच त्याच्या मतदान केंद्रातनं गायब आहे. तो जाऊन मतदान करणार कोणाला? म्हणजे सरकार, राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र आल्यावर इतकं घाबरलं की डायरेक्ट अख्खा मतदारच चोरला. अख्खा मतदार चोरला तुम्ही. थोडा तरी लाजा बाळगा. या गोष्टी आता मला सांगा, ही सकाळी 7 वाजल्यापासून ही सगळी लोक आलेली आहेत. प्रत्येक जण नोकरदार आहे, प्रत्येक जण आपले कामधंदे सोडून आलेला आहे. इथे प्रत्येक कामधंदा सोडून आल्यानंतर इथे 2-2, 3-3 तास घालवून सुद्धा इकडचे निवडणूक अधिकारी सांगतात आम्हाला माहिती नाही. वरच्यांना विचारा, कोणाला विचारायचं? सेंट लॉरेन्स हायस्कूलचा मतदान केंद्र जातो भीमानगरमध्ये, भीमानगरचा जातो सोडावाला लेनमध्ये, सोडावाला लेनचा जातो रोकडिया लेनमध्ये. हेच फेरफटका घालायचा आणि जिथे ठाकरेंना मतदान करायचं ज्याला, तो माणूस कंटाळणार, मराठी माणूस कंटाळणार आणि परत घरी जाणार. हे करण्यासाठी म्हणून अख्खं मतदान केंद्रच गायब. म्हणजे मतदानाची जी यादी आहे ती यादी दुसऱ्या बूथला गेलेला असं म्हणणं? हो सर, मी तुम्हाला सांगू ना, आता ही आता मतदान केंद्राची यादी आहे बरोबर. ही साईनाथ नगरची यादी आहे. हा अख्खा मतदान केंद्र, ह्याच्यावर जर 1000 मतदान आहे,
1000 मतदान जर याच्यावरती आहे तर हा 1000 मतदान करतो सेंट लॉरेन्स हायस्कूलमध्ये, बरोबर आहे. लोक घरातनं निघतात, सेंट लॉरेन्स हायस्कूलला येतात, 2 तास लाईनमध्ये उभे राहतात. 2 तास लाईनमधून उभे राहिल्यानंतर जेव्हा ते आतमध्ये जातात त्यांना सांगतात हे तुमचं मतदान केंद्र नाही. माणूस परत खाली येतो, परत दुसऱ्या पोलिंग बूथवर जातो, परत तिकडे चेक करतो, तिकडे दुसरं सेंटर येतं, तिकडे परत जाणार, तिकडे गेल्यानंतर पण हेच मिळतं, तुमचं हे सेंटर नाही, तुमचं दुसरीकडे सेंटर आहे. या जे नावं दिलेली आहे त्याच्यात दिलेली आहे ते त्यांचं म्हणणं आहे की आतमध्ये गेल्यावर की ते कुठलं पुरुषाचं नाव दाखवलं जात आहे. पुरुषाचं नाव दाखवलं जात आहे. आपण पाहिलं तर हे जे मतदान जी ही स्लीप आहे या स्लीप मध्ये त्या मतदाराचं नाव आहे, जो मतदान करतोय तर त्याचं नाव आहे. पण मतदान करण्यासाठी जर आतमध्ये गेल्यावर त्यांना कळतं की बाबा यावर जी स्लीप मध्ये जे नावं दिलेली आहे ती नावच नाही, त्या ठिकाणी पुरुषाचं नाव येतंय. तर त्यांना असं म्हणणं आहे की नाही हे पुरुषाचं नाव आहे, हे महिलाचं नाही आहे, तर तुम्ही मतदान करू शकत नाही. तर मतदार नाराज होऊन स्वतः मतदान केंद्रामधून बाहेर पडतात, त्यांची नाराजगी व्यक्त करतात. निवडणूक अधिकाऱ्यांना ते आपले नाराजगी काय आहे ते सांगतात आणि त्याच सगळ्या गोष्टी हे निवडणूक आयोगाला सांगून निवडणूक आयोगाकडे काही उत्तर नसतं असं मतदारांचं म्हणणं आहे. आपण पुन्हा त्यांच्याकडे आणि आता तिथे नागपूरमध्ये जाणार आहोत. नागपुरात काँग्रेसचं कार्यालय जाळल्याची माहिती समोर येते. काँग्रेस कार्यालय जाळल्याचा भाजप कार्यकर्त्यांवर आरोप करण्यात आलेला आहे. नागपूर प्रभाग 31 मधील काँग्रेसचं कार्यालय जाळण्यात आलंय. काँग्रेस उमेदवार शिवानी चौधरी यांचं हे कार्यालय जाळण्यात आलेलं आहे. भाजप कार्यकर्त्यांनी हे कार्यालय जाळल्याचा आरोप करण्यात येतोय. मोठी घडामोड आपण पाहतोय नागपुरात. खरं तर मतदानाच्या दिवशी गालबोट लागलंय का असा प्रश्न उपस्थित होतोय, कारण काँग्रेसचं कार्यालय जाळल्याची माहिती समोर येते. काँग्रेस कार्यालय जाळल्याचा भाजप कार्यकर्त्यांवर काँग्रेसकडून आरोप करण्यात आलाय. तिकडे पुण्यामध्ये प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर येतोय. अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन या बंद पडलेल्या आहेत. एकूण 5 मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन बंद पडल्या असल्याची माहिती मिळते. प्रभाग क्रमांक 24, 25, 26 आणि 33 मध्ये अनेक मतदार हे मतदान केंद्राच्या बाहेर तात्काळ उभे आहेत. मतदानाला 1 तास आता अजून उशीर होणार आहे, कारण पुण्यामध्ये प्रशासनाचा हा भोंगळ कारभार समोर येतोय. अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडलेले आहेत. एकूण 5 मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन बंद पडल्या असल्याचं कळतंय. प्रभाग क्रमांक 24, 25, 26 आणि 33 मध्ये अनेक मतदार हे मतदान केंद्रांच्या बाहेर तात्काळ उभे आहेत. आणि नागपुरातले आपण अपडेट घेत होतो. नागपूरमध्ये काँग्रेसचं कार्यालय जाळल्याची माहिती समोर येते. काँग्रेस कार्यालय जाळल्याचा भाजप कार्यकर्त्यांवर आरोप करण्यात आलाय. नागपूर प्रभाग 31 मधील काँग्रेसचं कार्यालय जाळण्यात आलेलं आहे. काँग्रेस उमेदवार शिवानी चौधरी यांचं हे कार्यालय आणि त्यांचं हे कार्यालय जाळण्यात आलं असल्याचं समोर येते, तशी माहिती समोर येते. भाजप कार्यकर्त्यांनी हे कार्यालय जाळल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आलेला आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे, तिथून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. उदय, नेमकं काय घडतंय? काँग्रेसचं हे कार्यालय जाळल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांवर करण्यात आलाय, काय घडतंय? प्राजक्ता, मी सगळ्यात आधी तुम्हाला ही दृश्य दाखवतो. हे इथं भाजपचे जे काँग्रेसचे जे आहे ते कार्यालय प्रभाग 31चं होतं. मनीषा चौधरी इथून जे आहे ते काँग्रेसच्या उमेदवार आहेत आणि काल रात्री इथं जे आहे ते बूथ वाटप असेल किंवा इतरही गोष्टींसाठी इथं जे आहे त्या बैठका सुरू होत्या. रात्री 2:30 वाजेपर्यंत काँग्रेसचे कार्यकर्ते इथं होते. मात्र ते ज्यावेळी घरी परतलेत आणि सकाळी ज्यावेळी आपल्या कार्यालयात आले त्यावेळी त्यांना इथं कार्यालय जाळल्याचं आपल्याला त्यांना पाहायला मिळालं. सध्या आपण ही सगळी दृश्य पाहतोय की इथं जे काही साहित्य ठेवलं होतं, इथं जे काही खाली चटई वगैरे टाकली होती ती सगळी जाळलेली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांचा आरोप आहे की ही सगळी जाळपोळीची घटना भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे. काही इथं त्यांचे कार्यकर्ते देखील आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी देखील संवाद साधूया. मात्र या कार्यालयामध्ये जो कूलर ठेवला होता किंवा इथं प्रभागाचा मॅप लावला होता आणि काँग्रेसचा जो ट्राय कलर आहे ते 3 कलर इकडं लावले होते ते सगळं जाळून देण्यात आलेलं. खरं तर याच्या आजूबाजूला इतर दुकानं, मात्र ही आग थोडक्यात आटोक्यात आली. रात्रीच्या वेळी आग विझवण्याचा प्रयत्न झाला त्यामुळे ही आग पसरली नाही, नाहीतर या आगीचा भडका इथं होऊ शकला असता. छोटू भोयर आहेत काँग्रेसचे कार्यकर्ते आपल्यासोबत. भाऊ, हे कधी झालं नेमकं, तुम्हाला याची कधी माहिती मिळाली आणि कोणावर तुमचा हा सगळा आरोप आहे? रात्री 2:30 वाजेपर्यंत काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आपलं नियमित काम करून राहिले होते.
सकाळी मतदानासाठी सर्वांना लवकर उठायचं होतं. सर्व कार्यकर्ते घरी गेल्यानंतर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी इथे आग लावण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटते की निवडणुकीमधला पराभव समोर दिसत असल्यामुळे आणि मरता क्या न करता या तत्वावर त्यांनी काँग्रेस पक्षाचं कार्यालय जाळण्याचा प्रयत्न केला, जो इथल्या स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी ही आग विझवण्यासाठी मदत करून आजूबाजूला पतंगीचे एवढे मोठे दुकानं आहेत आणि या पतंगवाल्यांना सुद्धा त्या आगीची झळ पोहोचली असती. त्यांनी ही आग विझवली. आम्ही या घटनेचा निषेध करतो. नक्कीच तुम्ही बरं उदय, तुमच्याकडे येऊच आता आणखीन एक मोठी बातमी समोर येते परभणीतून. परभणी शहरातील प्रभाग क्रमांक 8 मध्ये मतदान प्रक्रिया सुरू झाली असून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराकडून मतदान केंद्राबाहेर पैसे वाटले जात असल्याचा आरोप करण्यात आलाय. या संदर्भात त्यांनी प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यांना फोन केले असून या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे पैसे वाटणाऱ्यांवर कारवाई करावी असं देखील म्हटलंय. विशेष म्हणजे मतदान केंद्राच्या समोर उभे राहून हे पैसे वाटले जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय आणि त्यामुळे आता प्रशासन नेमकं काय कारवाई करतं याकडे लक्ष लागलंय. परभणी शहरातली ही घटना आपण पाहतोय. परभणी शहरात प्रभाग क्रमांक 8 मध्ये मतदान प्रक्रिया सकाळी 7:30 वाजल्यापासून सुरू झाली आहे. मात्र या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराकडून मतदान केंद्राबाहेर पैसे वाटले जात असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. आणि सध्या ही राज्यभरातली दृश्य आपण पाहतोय. राज्यभरात उत्साहात मतदान सुरू आहे. सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे. मालेगाव, नाशिक, चिंचपोकळी, जळगाव, मुंबईसह राज्यभरात मतदान सुरू झालेलं आहे आणि नागरिकांचा देखील उत्साह पाहायला मिळतोय. तब्बल 9 वर्षांनंतर मतदान होतंय किंवा निवडणुका होत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर नागरिक देखील जास्तीच्या संख्येनं घराबाहेर पडतायत, मतदानासाठी बाहेर येत आहेत. सध्या राज्यभरातली ही दृश्य आपण पाहतोय. मालेगावमध्ये, नाशिकमध्ये, चिंचपोकळी आणि जळगावमध्ये नागरिकांचा उत्साह पाहायला मिळतोय. सकाळी 7 वाजल्यापासून रांगा लावत मतदानासाठी नागरिक बाहेर पडले.